चरितरगुणातस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम महापातकनाशनम। रामकथा जीवनाचा उद्धार करणारी रामकथा, तापलेल्या जीवाला शांती देणारी रामकथा, शंकर पार्वती संवाद रामकथा, मनामध्ये लिहिलेली तुलसी रामकथा। काल पाहिलं भरत पादुका घेऊन गेलेला आहे। भरताच्या मनामध्ये अशंका आहे की राघव भैया आलेला नाही, पादुका आणलेल्या आहे पण भरताचं मन रमत नाही। आणि भरतानं पादुका सिंहासनावर ठेवल्या। नंदीग्रामामध्ये भरत जाऊन राहतो। माझा दादा वाळलेल्या गवताच्या काड्यांचा बिछाणा घेऊन झोपतो, तर मी सुद्धा नंदीग्रामामध्ये खड्डा खणलेला आहे भरतानं, त्याच्यावर गवताचा गालिचा टाकलेला आहे। भरत त्याच्यावर योग्यासारखं जीवन जगतो। नंदीग्रामामध्ये राहून अयोध्यामधला सगळी राजव्यवस्था पाहतो तो भरत। सिंहासन प्रभु पादुका बैठारे निरुपादी। आणि भरत नंदीग्रामामध्ये जीवन व्यतीत करतात। भरत चरित करणे मु तुलसी जो सादर सुनही। आणि म्हणून पुढं अरण्यकांड चालू होतं। आज कथेचा शेवट अरण्यकांडानंतर लंकाकांड, 2 कांडांचा विचार करून आज कथेचा शेवट करायचा। रामवाडीमध्ये चाललेली अखंड हरिनाम कथा, तुलसी रामकथेचा शेवट लंका दहन आणि राम राज्याभिषेकानं आपण करणार आहोत। अतिशय गोड वातावरण या ट्रस्टच्या माध्यमातून श्रीराम कथेचं आयोजन या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच दिवसानं झालेली रामकथा, प्रभू रामाचे असलेला कृपाशीर्वाद, अमृताचा वर्षाव आणि त्याद्वारे रामकथेचं गायन तुलसी रामायणाचं झालं। मी बोललो कंब रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, तुलसी रामायण आहे, अनेक प्रकारची रामायण आहेत। 108 रामायण आहे जवळजवळ। त्याच्यापैकी तुलसी रामायण, काल त्या ताईनं प्रश्न विचारला होता गोड, पण तुलसी रामायणामध्ये न आल्यामुळे मी बोललो नाही। तिनं सांगितलं होतं रामाच्या धनुष्याचं नाव काय। सहज हा भगवंत कोदंड पाणी आहे। काही रामायणामध्ये, तुलसी रामायणामध्ये त्याचं नाव न आल्यामुळे मी काल सांगणं टाळलं। कोदंड हा बांबू पासून तयार केलेला धनुष्य आहे आणि तो रामाचा धनुष्य आहे। पिनाक आहे, शारंग आहे, कृष्णाचा, सगळे अनेक प्रकारचे धनुष्य आहे। काल त्या दादांनी सुद्धा, ते आलेत की नाही आज माहिती नाही, पण अध्यात्मातलं सगळ्यात मुरलेलं व्यक्तिमत्व, शेवटचा टप्पा जर परमार्थामध्ये काय असेल तर तो कुंडलिनी जागृतीचा आहे। ही जी कथा कीर्तनं ही बहिरंगानं चालतात, पण अंतरंग सुधरवण्यासाठी साधनाच महत्त्वाची आहे। आणि साधना जो करेल तो जगावर राज्य करतो। श्रीमंताची साधनं बोलतात, बंगला बोलेल, गाडी बोलेल, पैसा बोलेल, संतांची साधना बोलत असते। आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ही साधना सांगितलेली आहे। गुरुद्वाराला टाच लावायची, प्राण अपान वायू एकत्र करायचा, आणि त्याच्यावरची ओवी आहे 17 वियेचा स्तन्य देशी, अनु हाताचा हल्लरोगाशी। काल एकदम सुंदर सुंदर प्रश्न विचारले। आज त्या ताईनं, कोणती ताई होती, तिची लेकरं कथेत येऊन, तिचा मी इंस्टाला आज व्हिडिओ पोस्ट केला बघा। हे व्हिडिओ 10-10 लाख लोक पाहतात, मिलियनमध्ये लोक पाहतात। मी पाठीमागच्या कथेचा एक व्हिडिओ माझा 10 ते 20 लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये पाहिला आहे। सगळे व्हिडिओ तेवढेच पळतात, 1-2 लाख। आज त्या ताईचा व्हिडिओ मी इंस्टाला डाउनलोड केला। अहंकार नाही याच्यामध्ये, तुम्ही प्रश्न विचारावे मी उत्तर द्यावी, याच्यामध्ये अहंकार नाही। कारण याता याती धर्म नाही विष्णुदासा, याच्यातून जगानं काहीतरी घ्यावं। ह्या ताई, ती ताई होती, तिला पाहून, तिच्या मुलांचा अनुभव पाहून जगातल्या सगळ्या आयांनी आपली मुलं कथेला आणावी, एवढाच उद्देश आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही।
याच्यामध्ये फार काही त्याच्यातून मोठेपणा आहे किंवा कथेमध्ये प्रश्नोत्तर घेतली म्हणजे मी फार ज्ञानी झालो असं काही नसतं. जगानं त्यातून आदर्श घ्यावा. आणि एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे. अर्जुनानं गीता एकट्यासाठी सांगितली अर्जुनाला, पण अर्जुनालाच उपयोग झाला नाही, त्याचा उपयोग जगाला झाला. वाक्य रामकथा ट्रस्टवाल्यांनी आयोजित केली रामवाडीनं, पण उपयोग फक्त ट्रस्टवाले किंवा राम इथली 100-150 घरं काय असतील यांच्या पुरता नाही, तर ही विश्वानं पाहावी, तालुक्याला त्याचा उपयोग व्हावा, पंचक्रोशीला उपयोग व्हावा, म्हणून रामकथा. म्हणून रामकथा एकानं ठेवली, उपयोग सगळ्यांना. तसं सुंदर सुंदर कालचे अनुभव होते. आज माझाही प्रवास दूरचा झाला. संभाजीनगरच्या पुढे 30 किलोमीटर मी कथा करून आलो. 2 वाजता तिथे कथा संपवली आणि आज शेवट इथं कथेचा. उद्यापासून तिकडचीच कीर्तन आहेत, त्या बाजूला 6-7 दिवस संत तुकाराम महाराज चरित्र आहे. 50वंच वर्ष झालंय. अंजनडोह म्हणून गाव आहे. अतिशय सुंदर वातावरण होतं. आज अरण्यकांडाला सुरुवात. एक दिवस घटना घडली. लखन जी कंदमूल लाने को गए हैं जंगल में. भगवान राम आणि सीता स्फटिकाच्या शिळेवर बसलेले आहेत. काही मर्यादेचं उल्लंघन नाही. दोघं एकांतवासात आहे, पण मर्यादा उल्लंघन नाही. भगवान आज फुलं वेचून आणतात. दर दिवशी जानकी माता फुलं वेचून आणते, त्याचा हार बनवते, प्रभूला घालते. पण आज मात्र भगवान राम स्वयं फुलं घेऊन येतात. एक बार चुनी कुसुम सोये निनकर भूषण राम बनाये. आज राघवानं फुलं आणलेली आहे. सीता ही पहरे प्रभू सादर बैठे फटिक शिला पर सुंदर. सीता चरण चोचहती बागा. त्याच्या अगोदर काय झालं? रामानं आज फुलं आणलेली आहे, त्याचा हार बनवलेला आहे आणि सीतेच्या गळ्यात घातलेला आहे. रोज उलट व्हायचं. जानकी फुलं वेचून आणायची, रामाला घालायची हार. पण आज मात्र रामानं फुलं वेचून आणलीत, हार बनवलाय, जानकीच्या गळ्यात घातलात. तुलसीदास प्रभू सांगतात याचं कारण असं आहे, प्रभू सूचित करतात की आजपर्यंत माझं पात्र मुख्य होतं रामायणामध्ये, आजपासून तुझं पात्र चालू झालं, तू नायिका झाली म्हणून तिचा सन्मान. आता सीतेचं पात्र मुख्य होतंय आतापासून. दोघेही स्फटिकेच्या शिळेवर बसलेत, हार घातलेला आहे, एकांतवास आहे. आणि इंद्राचा पोरगा जयंत हा आलेला आहे. त्याच्या मनात विचार आला, हे कसलं ब्रह्म बायकोशी एकांतात गप्पा मारतय. आणि म्हणून जयंतानं कावळ्याचं रूप घेतलं आणि कावळ्याचं रूप घेऊन जानकी मातेच्या चरणाला चोच मारली. सीता चरण चोच हती भागा. सीता चरण चोच हती भागा. सीता चरण चोच हती भागा. मूढमती मत कारण कागा. मूढमती मत कारण कागा. मूढमती मत कारण कागा. मूढमती मत कारण कागा. चला रुधिर रघुनायक जाना. चला रुधिर रघुनायक जाना. सिंह धनुष सायक सधाना. सिंह धनुष सायक सधाना. हो सीता चरण चोच हती भागा. सीता चरण चोच हती भागा. मूढमती मत कारण कागा. मूढमती मत कारण कागा. सीता चरण चोच हती भागा. सीता चरण चोच हती भागा. मूढमती मत कारण कागा. मूढमती मत कारण कागा. मूढमती मत कारण कागा. राघवानं पाहिलं, जानकी मातेच्या पायाला चोच मारली. राघवाने एक दर्भाचा बाण केला, जयंताच्या मागे सोडला. जयंत नाना ठिकाणी लपू लागला, पण तो बाण त्याचा पिछा काही सोडेना. शेवटी नारद महर्षींनी सांगितलं, ज्यानं बाण सोडलाय त्याचा क्षमा याचना करा. लोकांचं असंच आहे, पाप बाहेर करतात आणि क्षमा देवाची मागत राहतात.
ज्याला त्रास दिला त्याची क्षमा मागत जा. पाप बाहेर करायची, खोटं बाहेर करायचं आणि येऊन मंदिरात माफी मागायची असं चालत नसतंय. ज्याची चूक कराल, ज्याला त्रास द्याल त्याची माफी मागत जा. नारद महर्षींनी सांगितलं, जयंतजी आप जाइए, जिस राघव के अर्धांगिनी को आपने चोच मारा, जिसने बाण छोड़ा है वो तो एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. त्याच रामाची क्षमा मागावी लागेल. नारद देखा बिकल जयंता, लागी दया कोमल चित संता. नारद संत कोमल हृदय असतात. तूप विस्तवाजवळ नेल्यावर वितळतं, पण त्याच्याही कोमल जर कोण असतील तर संत आहे. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्यांचं चित्त वितळतं त्यांना संत म्हणावं. संत हृदय नवनीत समाना, निज परिताप द्रव्य नवनीता, पर दुःख द्रव्य सो संत पुनीता. नारदानं सांगितलं, ज्यानं बाण मारलाय त्याची क्षमा माग आणि मग मात्र क्षमा कर दीजिए प्रभु. जयंत रूपी कौवा भगवान राम के शरण. भगवान ने सांगितलं, आम्ही सूर्यवंशी, एक बाणी, एक पत्नी, एक बचनी, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. हो रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बाण तर लागणार जयंत, कुठं मारू ते तू सांग. पंखावर मारू नाही प्रभू, उडू शकत नाही. पायावर मारू अपंग होईल. शेवटी एक डोळा जयंताचा त्या दर्भाच्या बाणा तेव्हापासून कावळा एक डोळ्याना आंधळा झाला. भगवंताचा शाप. चित्रकूट 13 वर्ष संपलेले आहे. वनवासातले शेवटचं वर्ष राहिले. 14वं वर्ष चालू झालं आणि ज्यावेळी जयंताला बाण मारला त्यावेळेस ब्रह्मत्व उघडं झालं देवाचं. बास आता चित्रकूट पर्वतावर थांबायचं नाही आणि चित्रकूट पर्वत सोडण्याचा निर्णय प्रभूनं घेतला. पण जायचं कुठं? चित्रकूट पर्वत सोडताना सगळे रडू लागले. भील कीर किरात सगळे लोक रडू लागले. त्यावेळी सांगितलं की आता मी थांबू शकत नाही. मी स्थूल शरीरानं इथं जातोय, पण विश्वास ठेवा, सीताराम सूक्ष्म रूपानं युगायुगांतर मी चित्रकूट पर्वतावर राहील. म्हणून ज्याला कुणाला राम आणि जानकी मैयाचं दर्शन घ्यायचं त्यानं चित्रकूट पर्वतावर काही दिवस वास करावा. शुद्ध भावानं ध्यान करावं. चित्रकूट पर्वतावर भगवंतानं स्वतः सांगितलंय की मी सूक्ष्म रूपानं चित्रकूट पर्वतावर आहे. सगळ्यांना आश्वासन देऊन प्रभू निघाले. चित्रकूटावरून दक्षिण बाजूला जसे निघाले तसे सगळ्या राक्षसांना अपशकुन होऊ लागले. आतंक वाढायला लागला. राघव लखन सीता अत्रि अनुसयाच्या आश्रमामध्ये आलेले. अत्रि अनुसयानं स्वागत केलेलं आहे. प्रभुजी आ जाइए, उत्तम के असबन माही, सपने वाण पुरुष जग नाही. अनुसयेनं सीतेला नारी कोणत्या प्रकारच्या असतात याचा उपदेश केलेला आहे. उत्तम नारी, मध्यम नारी, अधम नारी, मध्यम परपती देखवू कैसे, भाता पित पुत्र निज जैसे. उत्तम नारी कोण म्हणावं? स्वप्नात सुद्धा परपुरुषाला विचार करत नाही, तिला उत्तम नारी म्हणावं. मध्यम नारी कुणाला म्हणावं? परपुरुषाला आपल्या पिता, पुत्र आणि भाऊ या नात्यात पाहते तिला मध्यम नारी म्हणावं. धर्म विचारी समज कुल रही, सो निकटत्रय धुत असं काही. अधम नारीचा विचार केला
तिथून भगवंत निघतात, अत्रि आश्रम से विदाई लेकर विराट नावाचा राक्षस मारतात. हा विराट गंधर्व होतात. ब्रह्म निंदा केल्यामुळं गंधर्व सुद्धा विराट राक्षसामध्ये परावर्तित झाला आणि विराट राक्षसाला भगवंतानं मारलं. शरभंग ऋषी मिळतात. शरभंग ऋषीला भेटतात प्रभू. अगस्तीचे शिष्य सुतीक्ष्ण महाराज मध्ये मिळालेले आहे. सुतीक्ष्ण महाराज भगवंताचं दर्शन घेतात. अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये राघवाला घेऊन जातात. राघव गोदावरी नदी तटावर पंचवटी आहे. अगस्ती राहण्याचं ठिकाण सांगतात. प्रभू विचारलेले राघवानं अगस्तींना की मी आता 1 वर्ष कुठे जाऊ. त्यावेळी सांगितलं, प्रभू आपने भ्रुकुटी भंग किया तो ब्रह्मांड का नाश हो सकता है. इतनी ताकत आप में भर चुकी है. आपको हम क्या बताएं, आप कहाँ रहे, फिर भी आप ऐसा करिए, यहां से दंडकारण्य की ओर चले जाइए. वहां गोदावरी नदी बह रही है. पंचवटी की भूमि है. महात्माओं के शाप के कारण वह भूमि में वसंत नहीं आता. प्रभु वृक्ष सूख गए, आपके चरणों के प्रताप से वहां कुछ रौनक आ जाएगी. भगवान राम अगस्त्य को प्रणाम करके आगे बढ़ते हैं पंचवटी की ओर दंडकारण्य में. रस्त्यात गृधराज जटायू से दोस्ती. जटायू बरोबर मैत्री झाली. पंचवटीमध्ये आले. पंचवटीमध्ये राम लक्ष्मण सीता गोदावरीच्या तटावर पंचवटीमध्ये निवास करू लागले. तुलसीदासजी सांगतात, जसही पंचवटीमध्ये राघवानं पाय ठेवले वसंत ऋतू फुलला. दिवसामागून दिवस जायला लागले. एक दिवस शूर्पणखा त्या वनामध्ये आलेली आहे. सुंदर वेश घेतलेला आहे. तिनं राघवाला पाहिलं. माझे राघव इतके सुंदर, इतके सुंदर, इतके सुंदर. आणि ती रामाच्या जवळ गेली आणि रामाला म्हणते, तुझ्यासारखा सुंदर पुरुष नाही आणि माझ्यासारखी सुंदर स्त्री नाही. आपण दोघजण लग्न करू. नाही तुझ सम. तुम सम पुरुष नमो सम नारी. 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 यह संयोग विधि रचारी. यह संयोग विधि रचारी. ययो संयोग विधिर चचारी. ययो संयोग विधिर विचारी. तुम सम पुरुष नमो सम नारी. तुम सम पुरुष नमो सम नारी. तुम राम पुरुष हो सम नारी. तुम राम पुरुष मोह सम नारी. तुम सम पुरुष नमो सम नारी. यह संयोग विधि रचाई. तुम सम पुरुष नमो सम नारी. यह संयोग विधि रचाई. राम 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 सिया राम सिया राम. माझ्यासारखी स्त्री नाही आणि तुझ्यासारखा पुरुष नाही. माणूस वरतून बदलला की त्याला देवाकडे जावं लागतं. आतून बदलला की देव त्याच्याकडे येतो. शूर्पणखा बाहेरून बदलली, तिला देवाकडे जावं लागलं. आणि कुब्जा आतून बदलली, देव तिच्याकडे आला. हा फरक आहे.
माणसानं बाहेरून बदलू नये, कधी आतून बदलावं. ईश्वर आपल्याकडे येत असतो. प्रभू हसू लागले, म्हणले ही जी बसली आहे ना, हिच्याबरोबर माझं लग्न अगोदरच झालंय. आणि रघुकुल रीत सदा चली आई, एक पत्नी एक बाणी एक वचनी. ही माझी पत्नी आहे, पण तो दरवाजात उभा आहे ना, त्याचं अजून लग्न झालं नाही, तो कुवारा आहे. देवानं जरा गंमत घ्यावी वाटलं शूर्पणखीची. ती म्हटली मी सुद्धा कुवारी आहे. प्रभू गालात हसू लागले. तिच्या नवऱ्याचं नाव विद्युत जीव होतं, त्याला रामानच मारला होता. येताना प्रभू हसू लागले, ही किती खोटं बोलती. मग तिला वाटलं जाऊ दे, हा नाही तो, तू नाही तो, और सही. म्हणून ती लक्ष्मणाकडे गेली आणि लक्ष्मणाला म्हणते माझ्याबरोबर लग्न कर. लक्ष्मण म्हटला माझ्याबरोबर लग्न करून तुला काय मिळणार आहे? मी 14 वर्ष यांची सेवा करतो. तुला मोलकरीण व्हायचंय का मालकीण व्हायचंय? आणि तो राजा आहे, त्यानं अनेक बायका केल्या तरी चालतात. तू एकदा परत जाऊन त्याला विचार. आणि म्हणून ही परत रामाकडे आली, म्हटली त्याच्याबरोबर नको, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे. राघव सरकार म्हणले जमणार नाही. जमणार नाही म्हणल्याबरोबर तिनं विराट रूप धारण केलं, रामावर धावून गेली. कामातुरा नामना भयम न लज्जा. कामाच्या आतुर झालेल्या व्यक्तीला भय नसतं, लाज नसतं. ती धावून गेली आणि धावून गेल्याबरोबर एका रामायणामध्ये असं म्हटलंय की रामानं तिला अपमानित केली. नाक कापणं म्हणजे अपमानित करणं. आणि तुलसीदास रामायणामध्ये असं उल्लेख आला की तिचे नाक कान लक्ष्मणानं कापले. रक्तबंबाळ अवस्थेत रावणाच्या सभेत गेली. भैया दीदी किसने किया ये, क्या बताऊं भैया, एक सुंदर स्त्री थी मैंने देखी दंडकारण्य में. अच्छा तू क्यों गई थी उधर? भैया वो सुंदर स्त्री आपके लिए लाने के लिए गई थी. याला जग म्हणायचं बरं. ही गेली काय होती आणि सांगते काय, ती सुंदर स्त्री मी तुमच्यासाठी आणण्या, पण तिचा नवरा आणि एक युवक होता, त्यानं माझी अवस्था केली. सोडू नको त्यांना. रावणानं सीतेला पाहिली नाही काळी की गोरी, पण मन किती वाईट आहे बघा. फक्त वर्णन केलं, मन एवढं वाईट आहे. सीतेला पाहिलं नाही, सीता काळी गोरी माहिती नाही, पण नुसत्या मनानं आकार घेतला ती सुंदर आहे. आणि तिच्या पायी लंकेचा नाश झाला. इंद्रजितासारखा पोरगा मारला, याचं नाव मन आहे. त्याला सोडू नको दादा, तू घेऊन ये. खरं दूषण मोही समन बालवंता, तिनई कुमारी बिनु भगवंता. आणि म्हणून रावण पंचवटीमध्ये आला, साधूच वेश घेऊन आला. लखन जी फूल फल फूल लाने के लिए बाहर गए थे. सीता जी और भगवान हैं. त्याच वेळेस रावणानं अजून एक मायावी राक्षस त्याला बोलवलं आणि सांगितलं, मारीचाला बोलवलं आणि सांगितलं तुला मृग राक्षस बनायचं. सोन्याचं हरिण. सीता जानकी माता फुलं तोडते बगीचेमध्ये, ते हरिण पळू लागलं. काय असेल माहिती नाही, मला जानकीचं सुद्धा काही कळालं नाही. जेव्हा राम जवळ होता त्यावेळी तिला सोन्याचं हरिण पाहिजे होतं. आणि ज्यावेळी अख्खी लंका सोन्याची, तेव्हा हिला कोण पाहिजे होतं? आपलंही तसंच झालंय. जवळ सगळं चांगलंय तोवर बंगले, गाड्या, मेहुणीच्या पोराचं लग्न, आणि शरीर थकल्यावर म्हणतंय आता दिंडीचं प्रस्थान कधी, तू मर. आता कशाचं? ज्यावेळी सगळं चांगलं त्यावेळेस याला बाकी पाहिजे असते, आणि ज्यावेळी शरीर थकतं त्यावेळी याला देव पाहिजे असतो. जानकी सारखं. जेव्हा राम जवळ, आणि मला एक महिलांचं एक कळालं नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला रामासारखा नवरा मिळावा म्हणून उपास तापास व्रत वैकल्य करतात. का तर रामासारखा नवरा मिळाला पाहिजे.
रामासारखा पती मिळाला पाहिजे आणि राम मिळाला का मग सोन्याचं हरिण पाहिजे असतं. काय असतं कळालं तर पहा. ती फुले वेचित होती आणि तिनं तो हरिण पाला. मज अणुनी द्या तो हरिण अयोध्या नाथ. तोडिता फुले मी सहज पायीला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. वा. तोडिता फुले मी सहज पायीला जाता. तोडिता फुले मी सहज पायीला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. सहज फुलं तोडताना तो हरिण पाहिला. खरं तर लक्ष्मण फकंद मुळं आणण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. आता हरणाच्या पाठीमागं रामच का गेले, लक्ष्मणाला का पाठवलं नाही, तर लक्ष्मण वैराग्य आहे आणि हरिण ज्ञान आहे. कदाचित तुळशीदासजींना हे सांगायचं असेल, ज्ञान एक वेळ सोन्याच्या मागं पळेल पण वैराग्य कधी पळू शकत नाही. कळालं तर पहा. आणि जर वैराग्य सोन्याच्या मागं गेलं तर ते वैराग्य कसं राहील. म्हणून ज्ञान गेलं तरी चालेल. तुळशीदासांनी फार गोड वर्णन केलं. तुळशीदासजी सांगतात, लक्ष्मण बाहेर गेलेले आहे आणि त्यावेळी सीतेमध्ये आणि रामामध्ये संवाद आहे. तुम पावक महू करवू निवासा. ही चौपाई फार महत्वाची आहे बरं का. आजही काही नास्तिक लोक आहेत आणि ही निर्माण झालीत ज्यावेळेस 100 किलो गावठी तुपाचा डबा असू द्या आणि 2च चमचे राखेल टाकायचं, वास कायचा जास्त. तसं सगळं चांगलं असते, 2च चमचे तरास करीत असतात. ही नास्तिक असतात. कधी कधी तुम्हाला अंदाज नाही, नास्तिक फार अवघड असतात. ईश्वरानं सगळ्यांना दिलं. आता माझी 25 वर्ष गेली हो, 26वं वर्ष चालू झालं. साधी गावं पाहतो का मी, प्रत्येक गावात आणि आवाज चमच्यांचाच जास्त असतो. तूप वाढायला चमचेच नाही, तुपाचा आवाज कधी नसतो. वाक्य ध्यानात ठेवायचं. माझं अख्खं 26 वर्ष गेली. रोज मी हजारो लोक पाहतो. माझा MA मानसशास्त्र होता. माणूस पाहिला तरी मी स्कॅन करतो याच्या आतमध्ये काय शिजत आहे. माझी डॉक्टरच मी त्याचा आहे. 26 वर्षामध्ये मी एका ठिकाणी असं म्हणलो होतं, विरोचन ही नास्तिकवाद विरोचनापासून चालू झाला. मी एकाला म्हटलं, तुझकी रोटी तुझको मिलेगी दिल में रखा, दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम. असं म्हटल्यावर एक जण उभा राहिला, म्हणला, ओ शेवाळे महाराज, माझ्या आता शेंगदाणा आहे, सांगा याच्यावर कोणाचं नाव लिहिलंय. म्हणलं, याच्यावर गुजरातच्या कोंबड्याचं नाव लिहिलंय. आता ते होतं नास्तिकवादातलं, विरोचनाच्या जातीचं, त्या पार्टीचं होतं. त्यानं पाहिलं, म्हणलं, शेंगदाणा माझ्या हातात आहे, मी खाणार आहे, आणि याच्यावर गुजरातच्या, मी आहे रामवाडीत. त्याला हसायला आली, त्यानं शेंगदाणा असा वरती फेकला आणि तोंडात झालायला गेला. तो तोंडात जायच्या ऐवजी नाकात गेला. कुठं गेला? जुन्नरला नेलं, तपासलं, व्हेंटिलेटर लावला. म्हणले याच्या उपचार करणारा फक्त पुण्यात डॉक्टर आहे.
चालली दिंडी पुण्याला. तुझकी रोटी तुझको मिलेगी दिल में रखा दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम. तिथं डॉक्टरनं तपासलं, व्हेंटिलेटर लावलं, म्हणले याच्या उपचार करणारा फक्त गुजरातमध्ये कोंबडा आहे. गुजरातमध्ये डॉक्टर आहे. दिंडी निघाली तोपर्यंत श्वास कोंडला, पोट फुगलं. सापुतारा घाटानं खाली उतरले, गेले, डॉक्टरचा पत्ता काढला. डॉक्टर सकाळी उठला होता, लुंगी लावली होती, झाडांना पाणी घालत होता, कोंबड्या मोकळ्या सोडल्या होत्या. आणि तिथं हे गेलं. म्हणले काय झालं? म्हणले श्वास कोंडलाय, शेंगदाणा नाकात अडकलाय. डॉक्टरनं बॅटरी लावली, म्हणला बसा. आतमध्ये गेला, औषध आणलं, फक्त सुंगायला दिलं. सुंगल्याबरोबर शिंक बाहेर, शेंगदाणा बाहेर आला. कोंबडा फिरतच होता. तुझकी रोटी तुझको मिलेगी दिल में रखा दाने दाने पर लिखा होता है खाने वाले का नाम. तुम्ही किती लबाड्या करा. मी सांगत होतो याच्यासाठी, नास्तिकवादी लोक आज विचारतात जर रामाची बायको रावणानं पळवली तर तो देव कसला. पण ही चौपाई लक्षात ठेवा. मी जी बोललो, तुम पावक महू करवू निवासा. रामानंच जानकीला सांगितलं की आता तू अग्नीत निवास कर. कुठं कर? अग्नीत निवास कर. क्योंकि रावण आ रहा है, तुम्हें दिव्य रूप वह स्पर्श करेगा तुम्हारे दिव्य. अरे आई आहे ती जगाची, तिला जर स्पर्श केला तर रावण जळून गेला असता. त्याची काय ताकद आहे. पण हिनं सांगितलं, रामानंच सांगितलं होतं अजून मला बरंच काम करायचंय. तू अग्नीमध्ये निवास कर आणि प्रतिबिंब रूप धारण कर. राम काय शिवू शकत होता जानकीला? काल त्या ताईने विचारलं ना, रामानं. आणि अजून एक कोणतरी ती ताई होती त्या दिवशी मला इथं दर्शन, म्हणली महाराज माझा एक प्रश्न आहे, सीतेला एवढं दुःख का? सीतेला काय दुःख होतंय? ती जगत जननी भवानी आहे, तिच्या प्रतिबिंबित रूपाला दुःख आहे. आणि ते दुःख तुम्हा आम्हाला जीवन जगण्यासाठी पोषक आहे की एवढं दुःख असून सुद्धा तुम्ही रामाला सोडू नका, हे सांगण्यासाठी दुःख आहे. वाक्य ध्यानात ठेव. आणि म्हणून भगवान ने कुछ ऐसा किया कि लखन भी इस मर्म को पहचान नहीं पाए. लक्ष्मणाला सुद्धा हे वर्म माहिती नव्हतं. वाक्य ध्यानात ठेवा. हे फक्त दोघातच झालं, ब्रह्म आणि माया दोघांमध्येच ठरलं. आणि लक्ष्मणानं सुद्धा ओळखलं नाही. खरं तर मारीचाला मारण्यासाठी राम गेलेले आहे. रामानं लक्ष्मणाला सांगितलेलं आहे की सीतेचं रक्षण कर. थोडंसं पुढं गेल्यावर त्या सुवर्ण मृगानं आवाज दिला, सीते धाव, लक्ष्मणा धाव. खरं तर मारीच म्हणला होता रावणाला, मी जर गेलो तर राम मला मारीन, हरिण बनून गेलो. पण रावण म्हणला होता तू नाही गेला तर मी तुला मारीन. शेवटी मारीच राक्षस असून विचार केला की या पापेच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मेलेलं काय वाईट, मरण तर दोन्हीकडे येणार आहे. म्हणून तो मारीच मागं वळून पाहतून पुढे चालतो, मागं वळून पाहतून पुढे चालतो, सारखं रामाला पाहतून पुढे पळतो हरणाच्या रूपामध्ये. रामानं बाण मारला पण माग पाहतोय रामाला. पाहता पाहता अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती सद्मद्भाव. ही अवस्था येणं. यम यम वापी स्मरणम भावम त्यजन्ते कलेवरम तम तमेव कौंतेय सदा तद्भाव भाविता. आणि मरणी जया जे आठवे. म्हणून माग पाहतून पुढं चालतो, माग पाहतून पुढं चालतो. पळत असताना रामानं बाण मारला, सीता धाव, लक्ष्मणा धाव. तो आवाज पर्यंत गेला आणि जानकी लखनला सांगते, सुनो आपके भैया संकट में हैं, आप जा नहीं, मेरे भैया कभी संकट में नहीं हो सकते. खरं तर आप जाओ, लक्ष्मण जात नाही, कारण माझ्यावर जबाबदारी भाभीची दिलेली आहे. शेवटी एका रामायणात असं वाक्य वापरलंय जानकीनं,
तिथं ते वाक्य असं वापरलं जानकीनं, तुम्ही का जात नाही, तुमची माझ्यावर वाईट नजर आहे. बघा, लक्ष्मणाला खेद झाला. शेवटी लक्ष्मणानं लक्ष्मण रेषा आखून दिली, याच्या बाहेर यायचं नाही, मी जातो. आणि गेल्याबरोबर मारीचाला मारून येतच होते राम. दोघांची भेट झाली आणि भेट झाल्याबरोबर लक्ष्मणा का आला, तोपर्यंत इकडं साधूचं वेश घेऊन रावण आलेला आहे आकाश मार्गानं. त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर उभा आहे. भिक्षाम देहि. जानकीनं पाहिलं, कंदमुळं फळं होती ती द्यायला आली, पण रेषेच्या आतून देते. मैया इधर आके भिक्षा देते. आता रावणानं साधूचं रूप घेतलं. एका टीकाकारानं रामायणावर चिंतन करताना असं मांडलं की हे रावण, तू जर रामाचंच रूप घेतलं असतं तर सीता पळवणं सोपं झालं असतं, मग साधूचं रूप का घेतलं. त्यावेळी रावण असं म्हणतो, मी जर रामाचं रूप घेतलं असतं तर सीता पळवावी हे माझ्या मनात आलंच नसतं, म्हणून मी रामाचं रूप घेतलं नाही. शेवटी भिक्षा दे दो. लक्ष्मण रेषा ओलांडली, उचललं, वायू मार्गानं घेऊन चालला. जटायू मध्ये आलेला आहे. जटायूनं पाहिलं माझ्या आईला घेऊन चाललेला आहे. जटायू प्राणपणानं लढतो. जटायू लढू लागलेला आहे. रावणाला जटायू आवरत नाही. पर्वतासारखा, पहाडासारखा उंच वरती न्यायचा, खाली सोडून द्यायचा, वरती न्यायचा, खाली सोडून द्यायचा. शेवटी रावणाच्या लक्षात आलं की जटायू आपल्याला ऐकत नाही आणि रावणानं कपट नीती आकार. ए जटायू, तुम्हें राघव की सौगंध है, बताओ तेरी मृत्यू कहां निश्चित है. जटायूनं माझ्या रामाची शपथ घातली, माझ्या रामाची शपथ घातली, माझ्या रामाची शपथ घातली. साधूसी नकळे दुर्जनाची बुद्धी. साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही. आणि जटायूनं सांगितलं, माझ्या रामाची शपथ घातली ना, मी तुला सांगतो माझं मरण माझ्या पंखात आहे. ए दशानन, ओळखलंय मी तुला, तुला माझ्या रामाची शपथ आहे, सांग तुझं मरण कशात आहे. रावण तर्कशास्त्रामध्ये विद्वान होता. त्यानं विचार केला, याचं मरण जर याच्या पंखात असेल तर याची चोच माझ्या पायाजवळ पाहिजे, त्यावेळी पंख तोडता येईल. त्यानं सांगितलं, माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. जटायूनं विचार केला, अंगठा फोडतो म्हणजे हा मरण. अंगठा फोडायला वाकला आणि रावणानं पंख हातात घेतले. कडकड 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 आवाज झाला, राम 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 राम. जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडला. इकडं मारीच का वध करके पंचवटी की कुटी के ओर भगवान राम आ रहा है. मार्ग में लक्ष्मण मिलते हैं. जनक सुता परिहतो अकेली, आयु तात वचन मम पेली. लक्ष्मणा, सीता एकटी आहे कुटीमध्ये आणि तू इकडं कस काय आला. अच्छा नहीं किया आपने. लखन ने सब बात बताई. दोनों आश्रम में आए. कोमल चित दीन दयाला, कारण बिन रघुनत कृपाला. गीत अदम खग अभिग भोगी, गति दिन जो जाचत जोगी. आणि मग मात्र सीता दिसत नाही. भगवंत शोधू लागले सीतेला. झाडावर गेलेली वेल पाहिली की भगवंताला क्लेश व्हायचे. जानकी, हे गुण खानी जानकी सीता, हे गुण खानी जानकी सीता. रूपशील व्रत नेम पुनीता, रूपशील व्रत नेम पुनीता. भगवंत रडतात झाडाला मिठी मारून. सीते अशोक नावाचं झाड पाहिलं, त्याला मिठी मारली. अशोका, या जंगलामध्ये उंच आहे रे तू, सांग ना माझी जानकी कुठं पाहिली. रडता रडता म्हणतात, अरे तू अशोक आहे, तुला शोकाची काय जाणीव आहे. सांग ना माझी जानकी कुठं पाहिली का. सीते,
जानकी हे गुण गाणी जानकी सीता हो, रूपशील बदवेव पुनीता हो. हे गुण खानी जानकी सीता रूपशील बदनेम पुनीता. हे गुण गाणी जानकी सीता रूपशील बदनेम पुनीता. लक्ष्मण सब जाय बहुबाती, लक्ष्मण समझाए बहुबाती. पूछत चले लता तरुपाई, पूछत चले लता पूछत चले लता तरुपाई. हे गुण गाणी जानकी सीता. आले आले प्रभू जंगलामध्ये आवाज आला राम राम राम. प्रभू जटायूच्या जवळ गेले. जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, डोळे उघडे, मांडीवर डोकं घेतलं प्रभूनं जटायूच. डोक्यावरून हात फिरवला. जटायू काका काका म्हटलं जटायूला. कारण देव युद्धामध्ये, देव दैत्यांच्या युद्धामध्ये दशरथाला मदत केली होती जटायू. जटायू काका बरं करू तुम्हाला. डोक्यावरून हात फिरवला. जटायूच्या डोळ्यात पाणी. राम राम राम. कमंडलू मधलं पाणी पाजू लागले. नको देवा. जटायू अंतकरणातून किती समाधी आहे. 4 समाधानी आहे. 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नवथा. 4 पुत्र दशरथाला शेवटच्या क्षणाला पाणी पाजायला कुणी नव्हतं, पण गिधडाच्या जन्माला येऊन सुद्धा माझी मान प्रभूच्या मांडीवर आहे. शेवटचे पाणी माझा राघव मला पाजतोय. डोळ्यासमोर तुझं स्वरूप आहे आणि मुखात तुझं नाम आहे. काही नको प्रभू, फक्त दुःख याचं होतं की मला जानकीला वाचवता आलं नाही. घेऊन गेला, दक्षिण दिशेला गेला. आकाश मार्गाने जानकीला नेलं. प्रभू सांगतात जटायू काका तुम्ही आता प्राण सोडणार. स्वर्गामध्ये गेल्यावर माझ्या वडिलांची भेट होईल. त्यांना सांगू नका तुमच्या सुनेचं अपहरण, नाहीतर माझ्या बापाला दुःख होईल. 4 सूर्य कुळातले पुत्र, पण माझ्या सुनेला एक राक्षस घेऊन गेला. सांगू नका. आणि का सांगू नका तर 9:30 पावणे 10 पर्यंत रावणाच्या कुळासहित सगळे संपवतो. सांगू नका. राम 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 करत प्राण सोडला. कोमल चित्त अति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला. गीत अदम खग अमिष भोगी, मांस खाणारा गिदड गती दिनी जो जाचित जोगी. त्याला परम गती दिली. भगवंतानं त्याचे अंत्यसंस्कार केले. त्याचे विधी भगवंतानं केलेल्या. भगवंत तिथून निघाले. आगे बढ़ रहे राम लक्ष्मण. कबंद नावाचा राक्षस मारला. खर तर कबंद म्हणतो ऋषीचा अपमान मी केला म्हणून मला ही दशा. पुढं तेही गती राम उदारा. प्रभू आलेले आहेत. त्या जंगलातून जात असताना तुलसीदासजी कथा पालट करतात. शबरीची कथा येते. शबरी शबर राजाची मुलगी. बापानं उद्या लग्न म्हणून बोकड कापायला आणलेले आहेत. शबरी म्हणते बाबा माझा संसार जर यांच्या जीव जाण्यानं होणार असेल तर मला लग्न करायचं नाही. रात्रीतून पळाली. रात्रीतून पळाल्याच्या नंतर मातंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळ एका झाडाच्या डोलीत लपून बसते शबरी. रोज मातंग ऋषी आणि शिष्य स्नानाला गेले की मातंग ऋषीच्या झोपडीचा पुढचा रस्ता हातानं साफ करायची. खराट्यानं नाही, हातानं. साधूची माती आपल्या हाताला लागावी म्हणून
सडा संवर्जन करायची, रानमेवा आणून ठेवायची, पुन्हा डोलीमध्ये जाऊन बसायची. असं 1 वर्ष 2 वर्ष केलं नाही रामदासराव, हे केलं म्हातार होतपर्यंत. एक दिवस मातंग ऋषी आपल्या शिष्यांना सांगतात की तुम्ही स्नानाला पुढे व्हा, मी आलो. झोपडीच्या मागे थांबतात. कोण करतं हे सगळं म्हणून हाताला धरलं होतं. कोण? मी शबर राजाची मुलगी शबरी. लपून का राहते? बाबा, माझ्या लग्नामध्ये मुके जीव कापण्यासाठी आले, मला वाटलं नको म्हणून मी निघून आले. आजपासून तू आमच्या सोबतीनं राहायस. दुसरी झोपडी उभारली गेली, शबरीसाठी स्वतंत्र झोपडी. सकाळी उठावं, सडा संवर्जन करावं, रानमेवा कंदमुळं आणावीत, सगळी सेवा करावी. एक दिवस शिष्य स्नानाला गेले. ज्यावेळी शबरीला पकडलं होतं, शिष्य म्हणले ही भिल्ल जातीची आहे. अरे, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी वापरली ज्ञानोबरायाने, भलते या जाती जन्मावे, विरोध या मजबजावे, परी भक्त की वैरिया व्हावे, परी माझे चिनी. कोणत्याही जातीत जन्माला या, पण भक्त माझं व्हा. मातंग ऋषी म्हणजे जातीचा काय प्रश्न आहे. शिष्यांनी शबरीला कमी लेखलं, स्नानाला गेले. ते सरोवर पाण्याचं दिसू नये, रक्ताचं दिसू लागलं. स्नान न करता परत आले. बिना स्नान किए वापिस, कहा स्नान करे, खून से भरा हुआ है सरोवर. शबरीची निंदा केल्यामुळं असं झालं. शबरीचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या टप्प्यातलं जीवन आहे. शिष्य स्नानाला गेले. मातंग ऋषी आले. मुझे कुछ कहना था बेटी. हाँ बाबा, कह दो. मुझे निजधाम जाने का वक्त आ गया बेटी. अच्छा बाबा, अब तो निजधाम जा रहे. आपने तो कहना, मुझे कहा था कि यहां प्रभु आके मिलेंगे, आएंगे जरूर. ठाईच बाई सोनी कराय कचित्तावडी अनंत आळवावा. शबरी, या झोपडीतच येऊन रघुराय तुला भेट देतील. आणि मातंग ऋषी रडू लागले. बाबाजी क्यों रोते हो? जिस मातंग ऋषि ने आपको बताया कि यहाँ आके राघव तुझे मिलेंगे, वही मातंग को राम का दर्शन नहीं होगा, इसके लिए रो रहा हूं. देखो, सेवा में कितनी ताकद आहे. 7 दिवस ज्यांनी बादल्या उचलल्या, जेवण वाढलं, पत्रावळी उचलल्या, रांगोळी काढली, कुणी काय सेवा केली, कुणी काय सेवा केली. रामवाडीमध्ये या सेवेची नोंद भगवंताच्या डायरीत झाली बरं का. सेवेमध्ये किती ताकद आहे. मातंग ऋषी म्हणतात, ज्या मातंगानं सांगितलं तुला राघव येऊन भेटतील शबरी, त्या मातंगाला राघवाचं दर्शन होणार नाही. म्हणून डोळ्यामध्ये पाणी, म्हणून रडतो. मातंग ऋषींनी देह ठेवला. शबरी खूप रडली. आणि त्या दिवसापासून शबरी वाट पाहू लागली. तेही कधी येतील राम, कधी येतील राम. राम 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 म्हणता म्हणता जिंदगी निकल गया. हो रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. 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 रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, विलन की नगरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया.
शबरी हिलने की जाई भजन भावना जानू रे भजन भावना जानू रे भजन भावना जानू रे राम तेरे दर्शन के कारण वन में जीवन पाऊ रे वन में जीवन पालो रे वन में जीवन पालो रे चरण कमल से निर्मल कर दो चरण कमल से निर्मल कर दो चरण कमल से निर्मल कर दो दास की झोपड़िया रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया जय श्री राम जय हो रोज सवेरे वन में जाकर फल चुन चुन के लाऊंगी फल चुन चुन के लाऊंगी फल चुन चुन कर लाऊंगी अपने प्रभु के सन्मुख रख के प्रेम से भोग लगाऊंगी प्रेम से भोग लगाऊंगी प्रेम से भोग लगाओगे मीठे मीठे बैरन की मैं मीठे मीठे बैरन की मैं भर लाई तो करिया रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया रामा रटते रटते बीती रे उमरिया रामा रामा रटते रटते ताही देही गतिराम उदारा सबरी के आश्रम पगुधारा या दंडकारण्यातून राम लक्ष्मण चालले होते सबरी देखी राम गुहाय लखन हाँ भैया मुझे प्यास लगी रे लखन हाँ सुने कब दर्शन देंगे अभी जल लेके आता हूं भैया पाणी आणण्यासाठी गेलेला आहे आणि तेवढ्यात एक झोपडी पाहिली रात्रंदिवस वाट पाहणारी शबरी कब दर्शन देंगे राम परम हितकारी कब दर्शन देंगे राम हितकारी रसता देखत शबरी की उम्र गई सारी ओ रसता देखत शबरी की उम्र गई सारी ओ रसता देखत शबरी जल चाहिए ले लो अपने हाथ से आपको मालूम नहीं सन्यास के वस्त्र परिधान किए हैं और आपको समझ में नहीं आता दुसऱ्याच्या घरात गेल्यावर वस्तूंना हात लावू नये विचारल्याशिवाय खाऊ नये आई माझे बंधू राम राजा जल पाहिजे पाणी पाहिजे माझ्या रामाला पाणी पाहिजे माझ्या रामाला पाणी पाहिजे माझा राम आला माझा राम आला माझा राम आला लडखडत शरीर घेऊन शबरी माता उठली एका हातात पाण्याचा तांबा एका हातात लक्ष्मणाच्या खांद्यावर हात रामाचे पाय धुतले रामानं रामायणामध्ये 3 वेळा पाय धुवून घेतले एकदा जनक राजाकडून सिंहासन सोन्याचं राम राजपुत्र सोन्याच्या सिंहासनावर पाय धुवाला सोन्याची परात आणि धुणारा सुद्धा राजा दुसऱ्यांदा पाय धुतले गंगेच्या किनाऱ्यावर वलकल घातलेली पाय धुवायला लाकडाची काठवड भिणारा धुणारा केवट आणि तिसऱ्यांदा पाय धुतले शबरीनं पाय धुण्यासाठी पात्रही नाही आणि जंगलाचा भाग
हातावर पाय ठेवलेले आहेत प्रभूचे आणि शबरीनं पाय धुतलेले आहेत प्रभूचे. गोड खाण्यासाठी बोर देऊ लागली. प्रभूनं काही बोर लक्ष्मणाकडे दिली. लक्ष्मणानं खालच्या खाली टाकून दिली. लक्ष्मणा क्यों खाते नहीं लखन, झूठे बेरे प्रभु आप भी मत खाइयो. शबरी कशानं टोची मारली का याला, टोच मारली का. नाही प्रभू, मी जंगलात जाते, सकाळी जाते, तुरट आंबट बोरं सोडून गोड असतील तेवढीच घेऊन येते. पहिले मी चाखून पाहते आणि मग तुला खायला देते. आता काही म्हणतील लक्ष्मणानं का बोरं खाली नाही, तर लक्ष्मणराव त्यांचं लक्ष इंद्रजित होता आणि इंद्रजिताला मारण्यासाठी 14 वर्ष निराहार राहणं गरजेचं होतं. बोरं खाली असती तर आहार झाला असता, म्हणून 14 वर्ष निराहार लक्ष्मण. म्हणून बोरं खात नाही, टाकून दिली. प्रभू मात्र आनंदानं बोरं खातात शबरीची. हो मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आए हैं. मेरी झोपड़ी के बागा खुल जाएंगे राम आएंगे. हो राम आए हैं राम आए हैं. ओ राम आए हैं राम आए हैं. हो राम आए हैं राम आए हैं. हे राम आए राम आए हैं. हो मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे राम आए हैं. जय श्री राम. जय श्री राम. मौके सारे पाप मिट जाएंगे राम आए हैं. बोलिए भक्तवत्सल भगवान की. हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे राम आए हैं. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आए हैं. जय हो. श्री राम. जय हो. हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. हो दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. हो मेरे हो मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे राम आए हैं. हो मेरी झोपड़ी के बागा खुल जाएंगे राम आए हैं. हो राम आए हैं राम आए हैं. ओ राम आए राम आए हैं. हो मेरे
प्रभूनं कंदमूल फल सुरस अतिथी राम कहो आणि प्रेम सहित प्रभु खाये बारंबार बखाणी सबसे उंची प्रेम सगाई झूठे फल सबरी के खाई बहुविध प्रेम लगाई सबसे ऊंची प्रेम सगाई. तुमचा भाव महत्वाचा आहे. आणि मग शबरी विचारते के ही विधी अस्तुरी करो तुम्हारी अधम जाती मै जडमत भारी. मी अधम जाती जन्माला आले प्रभू, मला तुझी भक्ती कशी करावी कळत नाही. त्यावेळी प्रभू म्हणतात कहर रघुपती सुन भामिनी बाता मानव एक भक्ती करणाता. तू माझी एक गोष्ट ऐक, मी तर केवळ एकच संबंध मानतो आणि तो म्हणजे भक्तीचा. जोगी वृंद दुर्बल कती जोई तो कहू आज सुलभ बही सोई. आणि रामानं शबरीला नवविधा भक्ती सांगितलेली आहे. प्रथम भक्ती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान, चौथी भक्ती मम गुण गण करऊ कपट तिची गान. अशी नवविधा भक्ती शबरीला सांगितली. शबरीनं निरोप घेऊ का रामानं विचारलं तर शबरीनं सांगितलं प्रभू मला पहिलं जाऊ द्या. प्रभूनं आपला देह समर्पित केला आणि मग मात्र प्रभू तिथून निघालेले. पुढे किष्किंधा कांड चालू होतं. किष्किंधा कांड सुरू होत असताना आरंभ काशी क्षेत्राचं वर्णन आलेलं आहे. भगवान शंकराची वंदना आहे. आणि मग मात्र सीताजीची शोध करत 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 राम लक्ष्मण दोघही निघालेले आहेत. आगे बढ़ रहे दोनों. ऋषमुख पर्वत के तलवटी के नीचे आ गई. ऋषमुख पर्वताच्या तळवटी येतात. याच पर्वतावाच्या शिखरावर सुग्रीव आपल्या सचिवासहित वास्तव्य करतो. सुग्रीवानं वरतून पाहिलं दोन व्यक्ती कुणीतरी येत आहेत. पर्वत उंचीवर बसलेला सुग्रीव पाहतो, घाबरला. हनुमंजीला विचारतात मारुती मुझे ऐसा लगता है दो व्यक्ति बल और रूप के निदान है. बाली ने मुझे मारने के लिए दोन लोगों को रूप बदलकर भेजा है. मेरा किसी पे विश्वास नहीं. आप जाइए और जरा देख लो दो लोग कौन है. ज्याचा मारुतीवर विश्वास आहे, जो हनुमंताला जवळ करतो त्याच्या जवळ राम येत असतो. हे एक वाक्य ध्यानात ठेवा आजच्या कथेतून. म्हणून हनुमंतावर ज्याचा विश्वास आहे, हनुमंत ज्याच्या जवळ आहे त्यालाच राम जवळ करत असतो. म्हणून हनुमंतरायाची एंट्री होते बरं का. आता बोलिये पवनसूत हनुमान जय. हनुमंतराय ब्राह्मण वेशामध्ये येतात राम लक्ष्मणाच्या जवळ. विप्र रूप धरी कहूत गऊ मात नाव पुछत अस भयऊ को तुम श्यामल गौल शरीरा छत्री रूप फिरव बनबीरा कठीण भूमी कोमल पदगामी कथन हेतु विचरव बन स्वामी. हनुमंत ब्राह्मणाच्या वेशात आले, दोघांच्या जवळ आले आणि विचारलं की तुम्ही दोघ जण कोण आहे. को तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा. को तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा. कठिन भूमि कोमल पदगामी, कठिन भूमि कोमल पदगामी. कवन हेतु विचारहु बन स्वामी, कवन हेतु विचारहु बन स्वामी. को तुम श्यामल गौर शरीरा क्षत्रिय रूप फिरहु. बनबीरा. अरे तुम्ही दोघंही दिसता क्षत्रियासारखे, क्षत्रियासारखे दिसता, पण मुनीचा वेश धारण करून या जंगलामध्ये कुठं फिरता. तुमचे पाय इतके कोमल आहे, इतके कोमल पाय, पण तुम्ही या जंगलात या कठीण भूमीवर कुठं फिरता. जग कारण तारण भवभंजन धरणी भार की तुम्ही अखिल भुवतपती लिनुमनो अवतार. तुम्ही कोण आहात. परमेश्वरानं तुमच्या रूपानं अवतार घेतला. प्रत्युत्तरामध्ये राम आपला परिचय देतात. कोसलेश दशरथ के जाये हम पितु बचन माणी बनाए. नाम राम लक्ष्मण दो भाई संग नारी सकुमार सुराई. यहाँ हरि निशिचर विदेई विप्र फिरे हम खोजन ते ही.
मी दशरथा, एका दमात सांगून टाकलं, मी दशरथाचा मुलगा, कौसल्या माझ्या मातेचं नाव, हा माझा भाऊ लक्ष्मण, आमच्याबरोबर एक सुंदर नारी होती, कुणीतरी तिला घेऊन गेलं निशाचर आणि तिला शोधत आम्ही फिरतोय. आपला परिचय दिला. शेवटी भगवान हनुमंताला विचारतात, तुम्ही कोण? हनुमंतानं ओळखलं, ब्रह्माचा अवतार झाला. राघव सरकारे चरणाला लागतात. हा हनुमानजी रामजी के चरण में समर्पण, प्रभु पैशाणी प्रयोगती चरणा, तो सुकोमा जाई नाही बरणा. आणि मग खरं तर हनुमानजी सांगतात की या पर्वतावर सुग्रीव राहतो, तुम्ही सुग्रीवाशी मैत्री करा, तो जानकी शोधामध्ये तुमची मदत करेल. सुन कपीजी अमान जनवुना, तुम मे प्रिय लक्ष्मण चेदुना. त्यावेळी विचारलं, प्रभू तुम्ही मला ओळखलं का? त्यावेळी रामानं सांगितलं, सुन कपीजी मानसी जनिवुना, तै मम प्रिय लक्ष्मण से दुना. तुम्हाला लक्ष्मणापेक्षा डबल प्रिय आहे. आता एखादा भाऊ असता तर म्हणला असता 14 वर्ष याची सेवा केली आणि हे याच्यासाठी म्हणतंय का याच्यापेक्षा डबल तू मला प्रिय आहे. पण लक्ष्मण भावावर निष्ठा आणि प्रेम ठेवणारे होते. सुग्रीवचा परिचय झाला. सुग्रीव वरती राहतात. त्यावेळेस प्रभू राघव म्हणतात, सुग्रीवाला खाली बोलवा ऋषमुख पर्वतावरून. हनुमंतराय म्हणतात, देवा जर भक्त उंच अवस्थेला असेल आणि तो खाली जर येत असेल तर त्याचं भक्त पण उंचीवरून खाली येणार नाही का? त्यापेक्षा तुम्ही मोठे आहात, तुम्हीच त्याच्यापर्यंत चला. आणि मग मात्र जाणार कसं? तर ते म्हणले, बिगर पेट्रोलचं बिगर डिझेलचं विमान आहे, तुम्ही काळजी करायची नाही बरं का. भगवंताला पाठीवर बसवत नाही, डोक्यावर बसवत नाही. आजोबा जर कुणी असेल तर नातवाला फिरवताना नेहमी या खांद्यावर एक नातू, या खांद्यावर एक नातू, पण पकडण्याची नातवाची, डोक्याला जबाबदारी नातवाची. तसं भगवंत लक्ष्मणाला एका खांद्यावर बसवतात, रामाला एका खांद्यावर बसवतात आणि जय श्रीराम म्हणतात. हो पवन तनय संकट हरण, मंगल राम लखन सीता, सीता सहित हृदय बसो, हृदय बसो सुरभू. जय श्री राम, जय श्री राम. में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा, हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा. हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा, हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा. राम दुलारा माता जना का लाला, राम दुलारा माता जना का लाला, राम दुलारा माता जना का लाला, राम दुलारा माता जना का लाला. हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा, हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा. हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा. जय श्रीराम. जय श्री एक दिन देखा मैंने अवधपुरी में,
देवरो बाबा साला सर थारो देवरो साला सर थारो देवरो बाबा साला सर थारो देवर मेहंदीपुर थारो देवरो बाबा रामाला एका खांद्यावर लक्ष्मणाला एका खांद्यावर ऋषमक पर्वतावर पोहोचले. ओळख करून दिली. कौसल्या नंदन राम, सुमित्रा नंदन लक्ष्मण, दशरथेश कोसलेश के राजा, इनके सुपुत्र सुग्रीव. अग्नीच्या साक्षीनं दोघांची मैत्री करून दिली. सुग्रीवानं विचारलं, सगळी माहिती सांगितली की आम्ही आशासाठी बापाच्या वचनावरून 14 वर्ष वनवासाला आलो. एका निशाचरानं आमच्या पत्नीला अपहरण केलं. त्यावेळी सुग्रीव म्हणू लागला, बरोबर आहे, नळनीळ जांबुवंत आम्ही या ऋषमुख पर्वतावर बसलेला असताना एक निशाचर वायुमार्गाने जात होता आणि ती स्त्री आक्रंदन करत होती. त्या स्त्रीनं काही गाठोडं सोडलेलं आहे आणि ते टाकलेलं गाठोडं आमच्या जवळ आहे. त्यावेळेस जांबुवंताकडे पाहिलं, जांबुवंतानं ते गाठोडं आणलं, त्यातले दागिने पाहिले, ते जानकीचे होते. आता तुम्ही म्हणाले जानकीला दागिने कुणी दिले होते? तर येताना अत्रीच्या आश्रमामध्ये ज्यावेळी अनुसया आली होती, अनुसयानं काही दागिने वस्त्र दिले होते, ते वस्त्र शिल्लक होते आणि दागिने शिल्लक होते. ते दागिने ते खाली टाकलेले आहेत आणि त्यावेळी ते गाठोडं सोडलं. रामानं ओळखलं जानकीचे दागिने. लक्ष्मणा, हा हार ओळखला? नाही दादा, मी कधी पाहिला नाही. लक्ष्मणा, कंगण? नाही दादा, मी कधी पाहिले नाही. आणि शेवटी पायातली पैंजण दाखवली. लक्ष्मण रडू लागला छातीला लागून, अरे हे तर माझ्या जानकी मातेचे. अरे कानातलं सुद्धा जानकीचं, गळ्यातलं सुद्धा जानकीचं, हातातलं सुद्धा जानकीचं. मग तू काहीच ओळखलं नाही, पायातलं कसं ओळखलं? त्यावेळी रडता रडता लक्ष्मण म्हणू लागला, नाहम जानामि केयुरे, नाहम जानामि कुंडले, अहम जानामि नुपुरे, नित्यम पादम वंदयामी. मी 14 वर्ष फक्त पायाची पूजा केली, त्यामुळं मला वरती काय, गळ्यात काय घातलंय, कानात काय घातलंय मला माहिती नाही, फक्त पायातली पैंजण ओळखतो दादा मी. इतकी संयम शक्ती. शेवटी ठरलं. विचारलं राघवानी सुग्रीवाला, तो काय इथे? तर त्यानं सांगितलं, बाली माझा भाऊ, त्याच्या मागे राक्षस लागला आणि त्या राक्षसाबरोबर युद्ध करता करता बाली एका गुहेत गेला. बालीनं मला सांगितलं होतं, तू गुहेच्या तोंडाशी थांब, 8 दिवस मी नाही आलो तर तू निघून जा आणि राज्य सांभाळ. बाली त्या आतमध्ये गेला त्या गुहेमधून आणि मी दगड लावून टाकला. 8 दिवसानं रक्ताचा लोट बाहेर आला. मला वाटलं बाली मेला म्हणून मी गेलो आणि किष्किंधा नगरी ताब्यात घेतली. मी राज्य करू लागलो. पण बालीला वाटलं मी कपटानं नगरी ताब्यात घेतली म्हणून बालीनं मला मारून नगरीच्या बाहेर काढलं. माझी पत्नी हरण करून घेतली. काळजी करू नको, बालीचा वध करू. बालीचा वध करणं एवढं सोपं नाही. बालीचा वध करणं इतका सोपा का नाही? तर त्याचं कारण सांगितलं. प्रभू, बालीला काही वर प्राप्त आहेत, त्याला तोच मारू शकेल. परीक्षा घेतली प्रभूची. ठरलं, उद्या तू बाली बरोबर युद्ध करायला जा, मी बालीला लांबून बाण मारतो. सुग्रीव युद्ध करायला गेला. ए बाली, बाहेर निकाल, अभी दिखाता हूं. बालीने विचार केला, हे आलं कुठून? घाबरून पळून गेलो. सुग्रीव राहत होता किष्किंधावर. ऋषीच्या शापानं बाली तिथे येऊ शकत नव्हता. ए बाली, अभी निकलो बाहर. बाली बाहेर आला. गदा युद्ध चालू झालं. यानं गदा प्रहार केला की त्यानं गदा प्रहार करायचा, यानं लता प्रहार केला की त्यानं लता प्रहार करायचा. छोडेंगे नहीं आज. शेवटी सुग्रीवाच्या पाठीत गदा घातली बालीने आणि सुग्रीव पळून आला. सूर्यास्त झाला. युद्ध थांबलं आणि भगवान म्हणतात, सुग्रीव काय झालं? देवा, मेलो असतो रे, जगलोच नसतो. तुम्हाला युद्ध करायला पाठवलं, बाण तर मारीना. दिवसभर मी लाथान गदा खात राहिलो. अरे बाली, काय झालं सांगू का? सुग्रीव, खरं तर बाली तर तुझ्यात मला ओळखूच आलं नाही. नक्की बाली कोणता, सुग्रीव कोणता? दोघांची चेहरे सारखे. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला. देवानं पुष्पमाला सुग्रीवाच्या गळ्यात घातली. अभिजाव, आता तरी करशील का? आजही मार खाऊन यायचं, काळजी करू नको. आज मी युद्ध शेवटाला नेतो. गळ्यामध्ये पुष्पमाला आहे आणि पुष्पमाला घातल्याबरोबर एक रूप तुम भ्राता दोहुई ते भ्रमते नो मोरो सहो. दोघांची एकच रूप, जग चिरसे बुटा भार्या. आणि मग मात्र प्रभूनं काय केलं? मेली कंठ सुमन कै माला.
पाठवा पुनी बलदेहू बिसाला. गळ्यामध्ये पुष्पांची माळा घातली, सुग्रीवाला पाठवलं. सुग्रीव आवाज देऊ लागला, ए बाली अभि आजा. बाली बाहेर निघाला, गदा फिरवत आला. आज तो तुझे खतम ही कर देता हूं. बालीचा आणि सुग्रीवाचं युद्ध चालू झालं. युद्ध रंगात आलं. प्रभूनं बाण मारला. बाण मारल्याबरोबर बाली धारा तीर्थी पडला. आणि धारा तीर्थी पडल्याबरोबर बाली देवाकडे पाहून शेवटचा एक प्रश्न विचारतो. हे प्रसंग राहवत नाही, खूप मोठे तरी पटकन प्रश्न विचारतो शेवटचा, की म्हणले देवा मला मारण्याचं कारण काय. त्यावेळी सांगितलं, दुसऱ्याची पत्नी हरण जो करतो, दुसऱ्याच्या स्त्रीवर जो पापी नजर ठेवतो, जो भावाला भाऊ मानत नाही, त्याला मारल्यानं पाप लागत नाही. त्यावेळी काय विद्वान असेल बाली. तो म्हटला, तुम्ही व्याकरण कुठे शिकला प्रभू. म्हणले वसिष्ठाकडं. व्याकरण कच्चं आहे प्रभू. मी पापी होतो, पण आता तुझं दर्शन झालं, कुठं पाप राहिलं माझं. आणि म्हणून मुक्तीच्या अवस्थेला बालीला घेऊन गेले. मृत्यू मागतो बाली. शेवटी पावसाळा चालू झाला आणि सुग्रीवानं सांगितलं, प्रभू आता 4 महिने पावसाळा आहे, आता काही जमणार नाही युद्ध करायला, सीतेचा शोध करायला. प्रवर्षण पर्वतावर तुम्ही राहा. 4 वर्ष पावसाळा संपला की आपण सीतेचा शोध चालू करू. 4 महिने हा सुग्रीव किष्किंधावर राज्य करू लागला. पण 4 महिने झाले तरी भेटायला गेला नाही. जीवाचं असंच असतं, एकदा काम झालं का देवाकडे जात नसतं. 4 महिन्यानं भेटायला आला नाही. रामाला राग आले. प्रभू म्हणतात, निरोप पोचवा. जसं बालीला मारलं तसं एका बाणामध्ये सुग्रीवाला संपून टाकील. माझं काम विसरला. शेवटी लक्ष्मण आणि हनुमंत जातात. सुग्रीव झोपलेला. ए सुग्रीव, भूल गया क्या राम काज, बाहेर आ जा. त्यावेळी बाहेर आला. घाबरलेला सुग्रीवाला घेऊन लक्ष्मण आणि हनुमंतराय प्रवर्षण पर्वतावर येतात. अंगद बरोबर आहे. सुग्रीव नळनीळ जांबुवंत, बाप मेल्यापासून अंगद सुद्धा सुग्रीवा बरोबर राहतोय. आणि शेवटी क्षमा मागितली प्रभूची आणि सीता शोधासाठी प्रयत्न करायचं ठरलं. काही तुकड्या केल्या. नळनीळ जांबुवंत एका बाजूला, बाकी प्रत्येकानं तो अंगदाची तुकडी एका बाजूला, सगळ्या तुकड्या केल्या. सगळेजण रामाचं दर्शन घेऊन जानकी शोधाला निघाले. सगळ्यात शेवटी हनुमंत आहे. हनुमंताला विचार